तर हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काय सकाळचे वाजलेत 5 आणि सगळ्यात मेन मी तुम्हाला सांगतो की आजचा ब्लॉग राहणार आहे मॉर्निंग ब्लॉग. म्हणजे मी तुम्हाला आज दाखवणार आमच्या इथली सकाळ कशी असते. आणि आमच्या इथलं म्हणजे सूरज म्हणजे काय म्हणतात त्याला, सूरज कुठून येते आणि कुठून उगवते हे पण आम्हाला दिसते दररोज सकाळी. इकडल्या साईडकडून काही इकडल्या साईडकडून असते, असं इकडल्या साईडकडून असते. तर गाईज आजचा ब्लॉग ह्याच्यावरच राहणार आहे, मॉर्निंग ब्लॉग राहणार आहे आजचा. ओके. तर गाईज मागे बघू शकता तुम्ही, सकाळ उद्याला आहे, आज उद्याला बाहेर. पण आज सूर्य एक ठिकाण आहे, कारण काल म्हणजे पाऊस लई जास्त पडत होता, म्हणून आज सकाळपासून आबाळच असेल वाटायला मला. तरी आपण बघूया सकाळ म्हणजे वरी जाऊन निघायला वाटायला मला तर. ते वरी जाऊन बघूया आपण. गाईस थंडगार वार सुटले सकाळी सकाळ सकाळी. बघू शकता सकाळी 5ची आजावलेले आणि काहीच बघू शकता इथं डॉग्स खेळाले. डॉग्स खेळाले. आबाळ गेले गाईस. काल त्यांना लय आबाळ आलतं, लय म्हणजे लय. काल सकाळी कालच मी मॉर्निंग ब्लॉग बनणार होतो, पण काल आबाळ लय आलतं म्हणून मी कॅन्सल केलं. तरी पण मी काल जिमचा ब्लॉग बनवला, डे 1चा जिम डे 1चा. ते आता मी 6, 6:30 नाही तर 7 वाजता अपलोड करणार ब्लॉग. ते आजचा मॉर्निंग ब्लॉग मी ह्याच्यामुळे बनला कारण लय दिवस झालं मला बनवायचं होतं मॉर्निंग ब्लॉग कसा बनते. लय जण म्हणतात मॉर्निंग ब्लॉग. तर मी पण आज मॉर्निंग ब्लॉग बनवायचं ठरवलं होतं. पण मला वाटायला मी लय जल्दी उठला पाहिजे आज, कारण बराबर 6 वाजता उठलो मी. 6 नाही 5 वाजता. खरं तर मी रातभर झोपायलाच नाही, कारण की मी बघा फक्त 1 घंटा झोपलतो काल, फक्त 1च घंटा रात्री. कारण काल एडिटिंग करायला मला बघा 1 वाजल. ते पूर्ण एडिटिंग संपली माझी 1 वाजता जिमची. पुन्हा मी त्याला एक्सपोर्ट करायसाठी टाकलो. पुन्हा मी झोपलो 1 घंटाभर झोपलो. घंटाभर आहे ना मला जाग गेली लगेच. आणि बघितलं तर काय ते एक्सपोर्टच झालं नाही आणखी. एवढा मोठा ती ब्लॉग होता, 22 मिनिटाचा ब्लॉग होता ते कालचा, जी मी आता अपलोड करणार आहे. 22 मिनिटाचा ब्लॉग आहे, म्हणून त्याला एक्सपोर्ट व्हायला जरा टाईम लागला. म्हणून मी बी रात्रभर झोपाय नाही. पिक्चर लावून ठेवलं धुरंधर मूवी. तर मला बोरच होत नाही यार. काय धुरंधर 1 आणि 2 बोरच होत नाही कधीच. त्याच्या पहिले मी हेराफेरीवर लागतो, ती पण कधीच बोर होत नाही मला. तरी आता अक्षय पाहिजेची उलेला आणखी पिक्चर. वेलकम टू द जंगल. जंगल बघू शकता आमच्या मागे. जंगलावर कमी नव्हतं पहिले गाय. जेव्हा मी चालतो ना, म्हणजे 10 वर्ष पहिले 2009 मध्ये, म्हणजे घर आत्ता म्हणले पण 2009 मध्ये आमचं तिकडं घर होतं. ती पलीकडे इथून दिसते का मला, इथून दाखवतो. 1 मिनिट. इथून दिसते त्या बिल्डिंगची, दिसल्या का ती ब्राऊन कलरची बिल्डिंग आहे. त्या ब्राऊन कलरच्या बिल्डिंगच्या बाजूला होता आमचा घर. तर मी राहत होतो लहानपणी. तिथले विकले आता थोडे, म्हणजे 1-2 वर्षाखाली तिथलं विकले आणि हे घेतले, कारण ती घर जरा बराबर नव्हतं. पिरियडचं घर नव्हतं, ते साधं घर होतं. त्याला विकले आणि ही घर बांधले. तिथंच बांधले, फक्त 1 पावलाचेच पुढे आहे ते घर. इथून लगेच दिसतंय. डॉग्स गायब झाले इथले, सगळे डॉग्स गायब झाले गायज. पण माझा डॉग ना काल मेले, वारलं. कारण त्याला माहित नाही काय झालं, तर त्याला 3 इंजेक्शन दिलं तरी पण मी.
त्याला चालता पाणी नाही चालतं, एकदम आशीत होऊन गेलं त्यानं. काही जेवणा झालं, काहीच जेवणा झालं खरंच. असं कसं होतं की यार, म्हणजे जनावर जर बिमार झालं तर सगळ्यात पहिले आपल्या मालकाचा साथ सोडते आणि जेवण सोडते. पाणी पण पित नाही त्यानं, साधं पाणी पण पिण्या झालतं. त्याला आम्ही मुद्दाहून पाणी चालवतो पाच काल. जी बाटली असते ना, त्या बाटलीनं मी पाणी पाजवतो त्याला. एवढं त्याची हालत बेकार झाली. पण तरी बी तेवढ्या हालतमध्ये त्यानं इंजेक्शन घेतलं, ही मोठी गोष्ट आहे. थोडी ताकद आली त्याला. पण काय झालं माहिती आहे का, मी त्याला बाहेर झोपवतो, त्याला बाहेरच बांधतो दररोज. तर तसंच मी रोजच्या सारखं बाहेर बांधलो. तर सकाळी ह्याच टायमाला काल पाऊस पडला, पण ह्याच टायमाला एक कुत्रा आलं तिकडून आणि एक ब्लॅक कलरचं कुत्रं होतं. त्याला रोजच चावलं होतं. ती काल आलं आणि त्याला आणखी डबल चावायला सुरू केलं. मग त्यानं भिवून काय करत तिथं जीव सोडून दिला. नाहीतर असताना जागी असता. राजस्थान एवढा खतरनाक होता ना, इथं कोणाला पण येऊ देत नव्हतं. इथं एवढ्या एरियामध्ये कोणालाच येऊ देत नव्हतं. एवढं त्यांना खतरनाक होतं. त्याच खतरनाकीचा फायदा घेऊन कोणतं त्याला काय तर टाकले आणि नाही. असं करू नये कधी. पण जाऊ द्या काहीच, मी का बोलायला. आजचा मॉर्निंग व्लॉग आहे आणि मी का म्हणालो. तर काय आपला सूर्य इकडून येते. आत्ता मला कळलं सूर्य. ती हिंदी पिक्चर बघून बघून आम्हाला मराठी विसरल्यासारखं वाटलेलं. आपला सूर्य इकडून येते, इकडून येते. आणि काय मी दररोज जिमला ना इकडून जातो, इकडल्या साईडतून. या इकडून जायचं, इकडून इथं त्या चौकापर्यंत तिथून टर्न घ्यायचं. टर्न घेतलं की डायरेक्ट तिथून जिमच पोहोचतो. तरी पण तो लय लांब आहे, 1 किलोमीटर असेल शायद. 1 किलोमीटरच आहे जिम. खरंच लय लांब आहे माझं. चलत जर जायचं मला ना वाटच लागतंय. मग बरं झालं माझ्याकडे गाडी आहे. चलत जायची तर वेळ आली का नाही. जिममध्ये गेलं तर कार्डिओ करायची गरज नाही. जायपर्यंत सगळं कार्डिओ होऊन जातं. एवढे तर जिम लांब आहे. तर गायज मी थोडंसं वॉर्मअप करून घेतो. आता उठला तसं थोडंसं पुशअप आणि वॉर्मअप करून घेऊया. तर काय सकाळी उठून व्यायाम करणं आले चांगलं असतं शरीरासाठी. पण मी तर रातभर झोपायच नाही, तरी पण सकाळी उठून व्यायाम करला. सॉरी जरा हल्लाले ती वाऱ्या नाही, जरा हल्ला दिसत होती तुम्हाला. ती हल्लाले वाऱ्या नाही, काय करू शकत नाही. काय गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये मी सकाळी लवकर उठत होतो, रात्री झोपून. कारण तर मला काय काम असतं, ब्लॉगिंगचं काम नव्हतं, काहीच काम नव्हतं. ब्लॉगिंगचा शॉप मला दिवाळीपासून लागला. पहिले चॅनल बनवतो माहीत नाही त्याला कोणत्या गॅरेजने रिपोर्ट मारला आणि चॅनल बंद झाला. म्हणून मी काय केलं माहिती आहे का फेसला, आजपासून कोणत्याच ओळखीच्या माणसाला आपलं चॅनल दाखवायचंच नाही. आणि ओळखीच्या माणसाला तर कधी दाखवायचं नाही आपलं चॅनल. जे आपण वापरतो ना ते चॅनल तर कधीच दाखवायचं नाही ओळखीच्या माणसाला. कारण ओळखीचेच रेकॉर्ड असेल रिपोर्ट मारते जळतात पुढचे. चांगले व्ह्यूज चालते त्याला. आता काय नाही, मी हिंमत आहे. जर हे बी चॅनल जर रिपोर्ट मारले ना तर मी आणखी तिसरं चॅनल खोलतो, आपण पुढे जाऊन दाखवतो आपण. एवढा माझ्या मी डबल दुसऱ्या ट्रेनवर चाललो. आपल्याला का काम लागू नाही, थोडंसं वार्म करतो आणखी. असं काम जाते. 6 वाजले करेक्ट. 6:15 पर्यंत निघल सूर्य. गाईज आत्ता दिसरायले खालचं, नाही तर खालचं दिसून राहिलं. कॅमेरा बरोबर कुठं ठेवा मला हेच कळत नाही. कॅमेराचं झूमिंग आहे ना जरा कमी आहे. असं झूम आउट केलं ना जरा कमी होते ते. दुसऱ्या फोनमध्ये काय होतं, झूम आउट केलं ना असं एवढं मोठं दिसतं सगळं. त्याच्यामुळे झूम आउट हे कमी. आता आपल्याला मारायचे 15 पुशअप्स आणि 30 लेग स्क्वॉट्स 30 आणि 15 स्क्वॉट ही कामच येतात पुशअप्स. ध्यानात राहत नाही कधी कधी.
तर पहिले आपण पुशअप्स मारून घेऊया 15. जरा हाताला रुतन वाटायला तर रुतन मारून घेऊया. गाइस मी आज 15 पुशअप्स मारलो. काल मी 15च मारलो, आज पण 15च मारलो. असं तर महिनाभर जरा 15 मारायलो का एकदमच 20 मारतो. असं थोडं करत 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 चलायचं. एकदमच जर मारायला गेलं ना तर मग काहीतरी हे होतं ना काहीतरी होऊन जाते. जरा 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 मारायचं. गाइस माझी चेस्ट आहे ना तर जरा जरा बनलेलं आहे. जरा शेप आहे तिला, कारण मी जरा गोड बी बंद केला, मग जरा चरबी बी कमी होईल आहे. आणि गारवार सुटले. आता आहे 30 स्क्वॉट. हीच लय गोड वाटते मला तर 30 स्क्वॉट मारणं. एखादी वेळेस पुशअप्स माराईल पण स्क्वॉट नको रे बाबा. तरी बी आपण मारून दाखवूया 30 स्क्वॉट्स. ती बी न थांबता 30 स्क्वॉट्स. तीस मारायचे. 30. सात 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 झाले गाईच. होते आणखीन 10 मारायचे. होते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गाइस 30 स्क्वॉट संपले. गाइस एवढा जी एरिया आहे ना एकदम असं रबरावून झालं. तर गाइस आपली एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. सकाळी तर मी एवढं कधी एक्सरसाइज करायचं नाही, जिममध्येच केलेला घरी तर आणखीन करायला नाही. तर काय सूर्य तर आपला निघणार झाला आहे. माहीत नाही किती वेळा की मला टाईम बी कळणार झाले. वरी साहेब किती वेळ झालं.
अजून कोणची दुकान पण उघड्या नसतील वाटायला मला, कारण दुधाचा पुडा आणायचा होता आपल्याला. डोलीला लय भूक लागल्या, तिला रात्री 3 वाजता जेव्हा दूध दिलं तुम्ही, तेव्हापासून दूधच आहे नाही. तर का नाही तसंच होतो मी. आणखी दिवस झाले इकडे थांबलाय का, तिला दूधच आहे नाही. रात्री 3 वाजता दूध दिलं तुम्ही, तेव्हापासून दूधच आहे नाही. गाईज बघू शकता तिथं मोर आलेले आहेत. मोर ते ब्लॅक कलरचे दिसलेले आहेत. मोर आहेत का नाही की दुसरंच काय तर दिसलं आहे मला, पक्षी. नाही बारके मोर आहेत, ते पिल्ले आहेत वाटतं. पिल्ले आहेत ते. तुम्हाला इथून दिसलेले का नाही माहीत नाही, पण तुम्हाला दिसलेले पिल्ले आहेत ते. बघू शकता गाड्या चालू झाल्या का, गाड्या वगैरे चालू झाल्या तिकडे. आत्ता एक व्यक्ती दिसला मला इथं बाहेर येताना सकाळचा. आता एक व्यक्ती दिसला. इकडे तर कोणीच होता नाही. गाईस डॉली जर मोठी असते का जरा, तिला आपण फिरायला नेलो असतो बाहेर आणि फिरवताना ब्लॉक केला असतो मस्तपैकी. गाईस आपण दुकानाला जाऊन येऊया, दुकानाला जाऊन येऊया आपण. दुकान उघडलं असेल वाटायला एकतर जाऊन. कारण डॉलीला लागलेले जास्त भूक. पायऱ्या पण उतरता येणार झाली आता, एवढं दुखलेले पाय माझे. स्क्वॉट्स केले ना 30 स्क्वॉट, मजा काय का 80 करते तुम्ही, तरी पण 30च केलं. बघशिता काय बिचारी झोपल्या, त्याला भूक नाही लागली बरं का, पण त्याने तरी झोपल्या. किती वाजलेत बघा, 1 मिनिट. तर काय बघू शकता 6:05 झालेले आहेत. 6:05 झाले. तर आता दुकानं उघडली असतील बहुतेक दुकानं उघडली असतील आता. तर आपण जाऊया जरा पुढा घेऊन आपण 10वाला. तिचं तर पोट भरेल, चिल्लर पेस्ट भरतो. तर काहीच मी आलो बाहेर, गाडी आपल्या इथं आपण इथं, आणि दुसरा ऑटो. ऑटो आपला नाही पण दुसऱ्याचा लोकांचा, आपला नाही ऑटो. बघता दुकान उघडलं आहे कोणचं, टाईम तरी झाला उघडला नसं वाटाय दुकान कोणचं तरी. मावशी दूध पडा द्या बरं भावाला. कोणचं क्या है मेरा? हाँ उधर होते टाइम. तर गाईस दूध पुडा आपल्याला भेटलेला आहे. दुकान उघडाय का नाही वाटलं तर मला पहिले, पण दुकान उघडं दिसलं एक तर का. मावशीचं दुकान तर उघडं असते मला माहीत होतं, पण तरी आणि नुसतं आहे तर थंडगार दूध आहे, कसं पिणार आहे की ह्याच्यामध्ये खरंच. आणि त्या थंड दूध आहे. तर काय आपण ह्याच्यात दूध गरम करूया. कालचं दूध चालत होतं, ह्याच्यात गरम करून घेऊया आपण. त्याला दाताने तोडायचं मला. थोडंसं गरम होईल मला, थोडंसं गरम होईल. तर गाईस पाणी द्या, पण डॉलीला दूध घेतलो. डॉलीची भूक मिटते आता.
डोळीला आमच्या लय भूक लागले. ये डोळे या ये. कसे येते लगेच लय भूक लागली कसं लय भूक लागली. पिलाय बाहेर काय कसं पिलाय देवा. खरंच लय भूक लागली ती. अरे मीला रात्री 3 वाजता दिलतो दूध, तेव्हापासून दूध दिलं नाही. लय जास्त भूक लागली खरंच. त्याने मिनटाला दूध पिते आणि दूध पिऊन तर लय वेळ झाला त्याला, घंटाभर झाला. तर काय मी खाली जाऊ पप्पाचा फोन आणलो. बघू शकता मोटोरोलाचा फोन आहे, मोटोरोला 50 फ्युजन. गायज मी पहिले म्हणजे ब्लॉगची स्टार्टिंग जी आहे ह्याच फोनवर गेलतो. ही माझा पहिला फोन आहे ब्लॉगिंगचा, पहिला फोन. ह्याचं म्हणजे कॅमेरा एक नंबर आहे, काय नाही जरा कॅमेरा बऱ्याचपैकी चांगला आहे. पण याचा वाईड कॅमेरा जी आहे ना ती लय भारी आहे. वाईड कॅमेरा जी आहे ना ती लय झूम आउट आहे. म्हणजे आपल्या इथं जर असेल तर आपण इथं दिसतो, समजून घ्या तुम्ही कसा असेल कॅमेरा. आणि मोटोरोला 50 फ्युजनमध्ये तर बघायची गरजच नाही पडली, भारी असतेच ती. ओके, तर काय मी थोडं अपलोड करू शकतो, अशावर शूट करतो. म्हणजे अपलोड कसं करता काय तुम्हाला बघायला भेटेल ना. तर मी अशावर शूट करणार. ओके, पटकन मी व्हिडिओ अपलोड करून घेतो. इकडे पिक्चर सरावाने पिक्चर तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण युट्यूबच्या नियमाच्या खिलाफ आहे. युट्यूबवर पिक्चर दाखवणार नाही. साऊंड ओळखू शकत मी कोणता आहे पिक्चर. तर गाईज मी व्हिडिओ अपलोड करायला टाकलेला आहे. आता व्हिडिओ अपलोड व्हायला आहे. आता ते अपलोड व्हायला एकदम म्हणजे घंटा तर लागते. कारण ती 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे ना, मग ती जरा 2-3 GB तर घातच राहते जरा. तर गाईज बघू शकता बाहेर आबाळ आले गाईज, म्हणून ऊन तर पडू शकत नाही. तर आजचा आपण मॉर्निंग ब्लॉगचा एंड आपण इथंच करूया. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.